छत्रपती शिवाजीराजे भोसले हे एकमेव असे राजे आहेत त्यांच्या 350 वर्षानंतरही त्यांचा स्वराज्याभिषेक महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो आणि तोही मोठ्या उत्साहात. प्रदीपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवशाही शाह मुद्रा भद्रा ये राजते. ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र कलेकलेनं वाढत जातो आणि संपूर्ण विश्वासाठी वंदनीय होतो, त्याचप्रमाणे शहाजीराजांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांची ही राजमुद्रा आणि त्यांचे स्वराज्य लोककल्याणासाठी विस्तारत जाईल. जय शिवराय, जय शंभूराज. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. नाव माझं गणेश, तुम्ही पाहताय गणात ट्रॅव्हलर. आणि आज आपण जातोय छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे रायगडावरती आणि या सणासाठी आपल्याला जावं लागतंय. तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण गडावरची पूर्ण माहिती देणार आहे. तिथं रणमर्दानी खेळ कुठं होणार, गोंधळ कुठं होणार, तिथं कशी व्यवस्था आहे. तर चला, आता 5 जूनची रात्र आहे, आपण निघूया रायगडच्या दिशेने. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता 4 वाजल्यात मित्रांनो, आपण येऊन थांबलो इथं. आपल्यासोबत काही बाकीचे मित्र पण आहेत जे रायगडला निघालेत आणि आपण आता सध्या आहे चांदणी चौकात. पाहतो आपण बघू शकता, इथं आपली गाडी उभा केली. पहाटे आपण 4 वाजेच्या सुमारास चांदणी चौकातून निघालो होतो. सकाळी 7 वाजेपर्यंत आपण गडाच्या पायथ्यापाशी पोहोचलो. सूर्याचं दर्शन आपल्याला पायथ्यालाच झालं. आता तर मंडळी, आपण 7 वाजता गडाच्या पायथ्याशी पोहोचलोय पाचाड गावात. आता इथं आपल्या बाईक पार्क केल्यात पाठीमागून तुम्ही बघू शकताय. तिथं मोठी पार्किंग आहे, तिथं बाईक पार्किंग करायची. आता पुढे बस आहेत आपल्याला गव्हर्नमेंटच्या, त्या बसमध्ये बसून आपण पायथ्यापर्यंत जाणार आणि तिथून गड चढायला सुरुवात करणार. साधारणतः 11 टार्गेट आहे आपलं, 11पर्यंत वरी पोहोचायचे. तर चला, तुम्ही बघू शकता ही गर्दी किती आहे. आपण 7 वाजता येऊन पोहोचलोय तरी आज गर्दी, कारण उद्या शनिवार आहे आणि भरपूर लोकांना सुट्ट्या आहेत. तर लोक सगळी आजच इथं आलेले आहेत. लास्ट टाइम आम्ही 10 वाजता आलो होतो तर एवढी गर्दी नव्हती. आज 7 वाजता आलो तर एवढी गर्दी. आता बस आले तर आपण आता बसने गडाच्या पायथ्यापर्यंत जाऊया आणि तिथून पुढे गड चढायला सुरुवात करूया. 2 बस आल्या त्या लागोपाठ. तुम्ही बघताय मंडळी, आपण आता बसमधून निघालोय. बस भरून चालत आहे 7 वाजल्यापासून सकाळी. आपल्याला तिकीटच्या कडेला जागा भेटले. साधारणतः 1 किलोमीटर आत तरी आपलं जायचं घरी गडाच्या पायथ्यापर्यंत. तिथनं वर चढायचं आहे गड. यावेळेस आहे ना, पावसाचं काय वातावरण दिसत नाही. तुम्ही बघू शकता, आता 8 वाजल्यापासून एवढं घाम यायला सुरुवात झाली. अजून तर आपलं पूर्ण गड चढायचं. आपण आत्ताशी जस्ट पायऱ्यापाशी येऊन थांबलोय, तुम्ही बघू शकता. आणि इथं पालखी म्हणजे जे कावड असते ते कावड चालले तर घेऊन चला जाऊया, बघूया पुढं काय काय भेटते. अजून 7:50 आपण सकाळी गड चढायला सुरुवात केली होती. जाताना आपण नाणे दरवाजाने जातो. जाताना तुम्हाला हे चुन्याचा गाणा दिसेल, जुन्या काळातला आहे तो. म्हणजे रायगड बांधताना इथला चुना निघून, म्हणजे चुन्याच्या पद्धतीनं जुन्या काळात असे हे गडकोट बांधले जायचे. तुम्ही हे बघताय, हा आहे नाणे दरवाजा. आणि थोडंसं पुढे गेलं की आपल्याला जे शत्रूला कळणार नाही की एक्झॅक्टली रस्ता कुठं आहे, अशा प्रकारे रस्ता त्यांनी बनवलेला आहे. थोडं पुढे बाजूला गेलं की आपल्याला हनुमानाचं मंदिर पण लागते, मूर्ती लागते. जाताना आपण हनुमंताचं दर्शन घेऊ आणि पुढं जाऊ. गेल्या वेळेस जेव्हा आम्ही आलो होतो त्यावेळेस भरपूर पाऊस होता आणि ह्यावेळेस पाऊस नाही, काही नाही. त्याच्यामुळं फुल गरम होते, पूर्ण घामाने आंघोळ झाली आतापर्यंतच. आतापर्यंत साधारणतः अर्धा गड चढून झालाय माझा. आता थोडंसं बाकी आहे. ह्यावेळेस बघा तुम्ही, इथं थोडंसं सगळं वाळलेलं दिसेल तुम्हाला, हिरवं काही दिसणार नाही. पण गेल्या वर्षी बघितलं असं तुम्ही तर सगळं हिरवगार होतं. यावर्षी इतकी गर्दी आहे रायगडावरती. जेवढे लोक रायगडावरती स्वराज्याभिषेकात दिवशी असतात त्या दिवशीच्या अगोदरच्या दिवशीपासून आज एवढी गर्दी. आता आपण येऊन थांबलो मेन दरवाजापाशी. हा दरवाजा आहे तो मेन एंट्रन्स आहे. याच्याशिवाय तुम्हाला दुसरे कुठला रस्ता असेल तर तो रोपवेचा, दुसरा रस्ता कुठलाच नाहीये. तर आपण आता आलो मेन दरवाजाला. साधारणतः 1 तासात आपण गड पूर्ण चढलो, कारण न थांबता न थकता आपण डायरेक्ट आलोय. कारण आपल्याला वरती जाऊन पहिलं टेंट लावायचे, कारण आज एवढी गर्दी असणार आहे ना भाई, खतरनाक. त्याच्यामुळं न थकता न दमता आपण नॉनस्टॉप गडापर्यंत आलो. इथून थोडंसं अजून साधारणतः अर्धा तास अंतर बाकी होळीच्या माळावर जायचे आपल्याला. तिथे जाऊन आपल्याला पहिले तर टेंटसाठी जागा हुडकून तिथं टेंट लावून घ्यायचे.
आता आपण होळीच्या माळावरती आलोय. आता इथं साफसफाई करायला चालू आहे. 3:30-4 वाजता इथं मैदानी खेळ भरणार आहे. तर आता आपण जाऊ पहिलं टेंट वगैरे लावूया. लय भाई लय लय बेकार जाम झालंय. आता गांबिंग आलाय तर नशीब आपण उन्हाच्या आधी वर आलो. आता आपण इकडं वाघ दरवाजाकडे जाऊ, तिथं टेंट लावू आपला. अगदी होळीच्या माळाच्या जवळच आपल्याला जागा भेटले तर तिथं पहिला आपण टेंट लावून घेऊया. कारण टेंट जर जागा लावायला नाही भेटले तर आपलं मुश्किल होऊ शकते. आणि आज थोडं ऊन पडलं ना भाई कडक, नाव काढू नका. कनिष्ठ डोक्यातनं घामाच्या धारा लागल्यात का नाही, नावच काढत नाही. पहिलं तर आपण टेंट लावून घेऊ. टेंट लावून जरा भूक लागल्यासारखं झालं होतं. मग तिथं शिरकाई देवीच्या मंदिरापाशी तिथं अन्नछत्र उपलब्ध आहे. तिथं जाऊन तुम्ही भोजन करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला भात आणि वरण किंवा डाळ जे काही असेल ते पौष्टिक आहार तुम्हाला तिथं दिला जाईल. समोर ज्या तुम्हाला 2 इमारती दिसत आहेत, जुन्या काळात त्याच्यामध्ये स्वराज्याचा खजिना ठेवण्यासाठी आणि नाणी नवीन बनवण्याचं काम याचं व खजिन्याचं काम इथं होत असत. आता आपण जेवण करून आलोय मंडळ आणि आपण आता उभं आहे नगरखान्यासमोर. मुकाटमग बघू शकतो इथे चालू सगळ्यांची धावपळ चालू आहे. ढोलवाले वगैरे आले, ध्वजापथकवाले ते त्यांचं सगळं चालू. इथं बांधे वगैरे व्यवस्थित ढोल वगैरे. उद्या इथं बघण्यासारखा माहोल आहे. नुसता राडा असतो कल्ला. हे सगळं सजवायला सुरुवात करणार आहेत ते उद्या सकाळपर्यंत. पूर्ण हे नगरखान्याचा परिसर एकदम सुंदर बघण्यासारखं आपल्याला भेटेल. तर तुम्ही बघू शकता इथं ढोल ताशावाल्यांचं काम चालू आहे. जेवण झाल्यानंतर आपण रायरेश्वराच्या मंदिराकडे जातो पाया पडण्यासाठी. पण सध्या तिथं सगळं सजावटीचं काम चालू असल्यामुळं आतमध्ये आपल्याला कॅमेरा घेऊन जाता आला नाही आणि आतमधला परिसर काय दाखवता आला नाही. तुम्ही बघू शकता बाहेरून हा परिसर, इथं नंदीची मूर्ती आहे आणि इथून हा पूर्ण जो परिसर आहे तो तुम्ही बघू शकता. सगळे टेंट वगैरे लागलेले आहेत. पाया पडून आपण महाराजांच्या समाधी स्थळाकडे जातो. ज्यावेळेस हिरोजी इंदोरकरांनी हा किल्ला बांधला, एवढी सुंदर वास्तू पाहून महाराजांनी हिरोजी इंदोरकरांना बोलावून घेतले आणि म्हणले तुम्हाला काय पाहिजे ते मागाव. हिरोजी इंदोरकरांनी मागितले की महाराज तुमच्या पायाची धूळ रोज मला लागले पाहिजे. आणि त्यांच्या नावाचा इथं हा दगड बसवलेला आहे जो 353 वर्ष आहे, जो इथं आजतागायत तुम्हाला त्याची इतिहास साक्ष देतो आहे. तुम्हाला समोर दिसत असेल इथं 5 प्रकारचे शस्त्र मांडले आहेत आणि ह्या शस्त्रांचं पूजन युवराज्ञी संयुक्त राजे छत्रपती संभाजी भोसले यांच्या हस्ते आता होणार आहे. तुम्ही समोर बघतच आहात. आता युवराज्ञी संयुक्त राजे भोसले यांनी पाण्याचं जे कलश आहे ते याच्यावर शिंपडलं आहे आणि आता नारळाला हळद कुंकू लावून ते नारळ फोडणार आहेत. म्हणजे इथं गडावरती शस्त्राचं पूजन झालेलं आहे आणि आता शस्त्राचं पूजन झाल्यानंतर इथं मर्दानी जे खेळ आहेत ते चालू होणार आहेत. तर चला आपण आता मर्दानी खेळायला सुरुवात करूया. इथं 36 ते 35 प्रकारचे आखाडे जे आलेले आहेत जे मर्दानी खेळ आपल्याला दाखवणार आहेत. तुम्ही आता पहिला खेळ बघताय हा जो डोक्याने नारळ फोडणार आहे. आतापर्यंत तुम्ही हाताने नारळ फोडलेलं बघितलं असेल, पण आपण आता बघणार आहोत डोक्याने नारळ फोडणारा हा पहिला मर्दानी खेळ.
सकाळचं सुंदर वातावरण आहे आणि इथूनच आपण आता जाणार आहे राजसदरीवरती, जिथं राज्याभिषेक चालू आहे. दोन गोष्टी तुम्हाला समोर सांगत होतो. रायगडावर आला तर मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, कारण आपल्या मावळ्यांना सगळ्यांना हा व्हिडिओ बघता येईल, शिवराज्याभिषेकाचा सोहळा अनुभवता येईल. तर चला भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.